नमस्कार. किशोर हिंगणे महाराज, बारामती. कालच या लढ्याची सुरुवात झाली आणि ही सुरुवात पाटसमधून करण्यात आली. त्या ठिकाणी रामोशी समाजाचे एक तरुण वर्ग यांनी एक मीटिंग लावली होती. मीटिंग फार सुंदर झाली, पण दुर्दैवाने खेदाने एक गोष्ट बोलावी लागतीये. आद्य क्रांतीवीर बहिर्जी नाईक, उमाजी नाईकांचा वारसा आपल्याला. आता कुठंतरी आपली रामोशाची पोरं पोलीस भरतीत होत होती, मिलिटरीत जात होती. पण आता हे शक्य आहे का? आपलं ओबीसीचं आरक्षण, शैक्षणिक आरक्षण, त्या शैक्षणिक आरक्षणामध्ये जो हस्तक्षेप केला गेलेला आहे, त्या हस्तक्षेपामुळे आपल्याला ह्या नोकऱ्या मिळत होत्या, त्या नोकऱ्याही मिळणार नाही. अरे आपण कुणाचा वारसा जपतोय? आपण क्रांतीवीरांचा वारसा जपतोय. आणि ती क्रांती घडवली कोणी? आणि ती खरंच क्रांती, तो उठाव जर पुन्हा आपल्याला करायची वेळ येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. त्यामुळं माझं आव्हान आहे या तरुण रामोशी पिढीला, की ज्यांनी स्वराज्याच्या हितासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी जी मदत केली, ती मदत, ती धाडस आता आपल्याला दाखवण्याची गरज आलेली आहे. 1 सप्टेंबरला जो मुंबईला एल्गार मोर्चा निघणार आहे, त्या एल्गार मोर्चामध्ये बहिर्जी नाईकांच्या प्रमाणे त्या ताकदीने, त्या युक्तीने आपल्याला उतरावं लागेल. जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळलंच पाहिजे आणि आपण ते मिळवणारच. हे आपलं स्वातंत्र्य आहे, ज्यांनी आपल्याला दिलं.